आता आपण काळ्या खणीवर आहोत आणि या काळ्या खणीवर हा जो फुटपाथ चाललेला आहे तो करू नये म्हणून मी वेडू परिषद केलाय, पण कुठेही माझ्या वेडूची दखल घेतलेली नाहीये त्यांनी, आणि घेतील किंवा नाही ते पण मला माहिती नाही. पण आता या ठिकाणी बघा कॉन्क्रीट टाकायचं काम चाललेलं आहे. हे जे काम चाललेलं आहे हे किती निकृष्ट आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचं रोलिंग नाही किंवा याला कुठलंही प्रेस केलेलं नाही. याच्यावर डायरेक्ट हे असं टाकणार आणि याची गुणवत्ता तपासायला इथं कोणी महापालिकेचा अधिकारी नाही. आता या गुणवत्तेच्या बाबतीत मी काय करायचे ते पुढचं प्रकार करीनच, पण हे जे चाललंय हे काय चाललंय हे बघा. आता ह्याच्यावर हे वतलं जाणार, हे माती त्यांनी काढा लागलेली आहेत. आता त्याच्यातून बघा तुम्ही हा सुक्का माल पडा लागलेला आहे. हा सुक्का माल काढणार, तो सुक्का माल ओतणार आणि त्याच्यावरती ते पाणी ओतणार. ही कॉन्क्रीट करण्याची कोणती आधुनिक पद्धत आहे? ही कोणती पद्धत? आयुक्त साहेब, या देशामध्ये ही आधुनिकता कुणी आणली? ही पद्धत कुणी आणली की जेणेकरून हा सुक्का माल हा टाकला जातो आणि परत त्याच्यामध्ये माती कॉन्क्रीट करण्याची ही पद्धत महाराष्ट्रामध्ये कुठून आली? मला अजून कळत नाहीये. ही पद्धत ही चाललेली आहे. हे आता पुन्हा त्याच्यामध्ये पाणी आलं, हे कसं मिक्सिंग आहे, हे कसं, हे जे तपासणी अधिकारी आहेत किंवा कोण कर्मचारी आहेत यांची जबाबदारी आहे. हे काय पद्धत आहे? हे धूळ ही पद्धत आहे का? कॉन्क्रीटची ही ताकद आहे का? आयुक्त साहेब चेक करा. हे योग्य नाही. जनतेचा पैसा असा मातीत घालू नका अशी मी तुम्हाला विनंती करतोय. बघा, धन्यवाद.